मोबाईल खूप छान. सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. आज आपण जो भ्रमण हा घेतलेला आहे, शंखनाद घेतलेला आहे. शंखनादाचं आपल्याला माहिती आहे महत्व, की शंखनादाने, आपल्या शंखनादाच्या मंगलध्वनीने वातावरण पवित्र आणि उत्साहपूर्ण झाले आहे. शंखनाद केवळ ध्वनी नाही, तो आपल्या संस्कृतीचा जागर आहे, ज्याने चेतना निर्माण होते, सकारात्मकता पसरते आणि वातावरण मंगलमय होते. असे भावपूर्ण वातावरण आपल्या शंखनादामुळे झाले आहे. आपल्या सर्व ज्या शंखवादक भगिनी होत्या, त्या सर्व शंखवादक भगिनींचे मनापासून अभिनंदन. आणि विशेष कौतुक असं त्यांचं, की ह्या सर्व भगिनींनी आत्ताच SP मैदानावरती जो विश्वविक्रम झाला होता शंखवादाचा, त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता. म्हणजे हे खरंच आपल्या समाजातील भगिनी एवढ्या विश्वविक्रमामध्ये भाग घेतात, हे आपल्या सर्वांनाच भूषणावह असं आहे. त्याच्यामुळे एकदा त्या शंखवादक भगिनींसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था पिंपरी चिंचवड महानगर आयोजित आजच्या या भोंडला कार्यक्रमात उपस्थित सर्व भगिनींचे, मान्यवरांचे आणि पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आज या परिसराला चंदनाचा गंध आला, आज या परिसराला चंदनाचा गंध आला, आपल्या सर्वांच्याच आगमनाने या सोहळ्याला रंग आला, या सोहळ्याला रंग आला. एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र चालणे ही प्रगती आहे आणि एकत्र राहणे हेच तर खरे यश आहे. आणि म्हणूनच समाज एकतेच्या बहरात न्हावून निघालेल्या प्रबोधन संस्थेच्या आजच्या या महिलांच्या भोंडला या कार्यक्रमास उपस्थित सर्व समाज भगिनींचे मी वैशाली शरद शेवाळकर मनपूर्वक स्वागत करते. मनुष्य प्राणी हा उत्सव प्रिय आहे. हेच उत्सव फक्त परंपरागत पद्धतीने साजरे केले तर ते कंटाळवाणे होतात. आज आपण 21व्या शतकात वाटचाल करत असताना या परंपरागत सणांना उच्च विचारांची जोड देण्यासाठी आपण इथे एकत्र आलेलो आहोत. आजचा दिवस आहे पारंपरिक आनंदाचा. नवरात्रातल्या 9 रंगांइतकाच रंगीतमय, संगीतमय आणि विविधतेने भारलेला. भोंडला म्हणजे केवळ फेर धरून गाणी म्हणणं नव्हे, तर हा आहे आपल्या मराठमोळ्या स्त्री शक्तीचा आणि एकात्मतेचा सण. चला तर मग या आनंदमयी सोहळ्याची सुरुवात करूया दीप प्रज्वलनाने. आपल्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आदरणीय सविताताई नावरकर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्या माननीय सोनालीताई हिंगे, माननीय स्मिताताई खैरनार आणि आपल्या संस्थापिक अध्यक्षा माननीय सुनीताताई वाणी या सर्व मान्यवरांना आणि माधवीताई मालपुरे या सर्वांनाच दीप प्रज्वलनासाठी व्यासपीठावर घेऊन यावे आणि या मंगल कार्यक्रमाचा शुभारंभ आपल्या हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करते. गेलं की माणुसकीचे एक सुंदर नातं तयार होतं आणि असंच एक सुंदर माणुसकीचे नाते आज येथे दिसत आहे. आपल्या सर्वांच्याच उपस्थितीतून हे प्रेमाचे नाते जाणवत आहे. दीप प्रज्वलनासाठी 2 ओळी. थोडा उजेड ठेवा, अंधार
विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप, इतर काही शैक्षणिक मदत हे सुद्धा त्यांनी केलं आहे. त्या सक्षमीकरणाचे प्रशिक्षण आणि महिलांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून दुसऱ्या व्यक्ती लाभलेल्या आहेत. पटकावलेला एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. इनरव्हील आदिवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू आणि आवश्यक साहित्यांचे वाटप केले आहे. महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्याची संधी मिळालेली आहे आणि अशा प्रकारे त्यांचे खूप काही मोठं कार्य आहे. समाजातील सातत्यपूर्ण योगदान निवड झालेली आहे. अशा ह्या स्मिताताई प्रेरणादायी आहे. स्मिताताई खेरणार यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या करताना माझ्या महिलांना सुद्धा बरोबर घेऊन वेगळं करायचं ही त्यांची जिद्द होती. 2009 मध्ये अखिल महाराष्ट्र माणी समाज प्रबोधन संस्था केले. अनेक उपक्रम त्यांनी त्यांच्या कार्यकाळात राबवले. मग दिवाळी पहाट असेल, गुढीपाडवा संस्कृती दिन, महिला दिन, शक्ती आणि नेतृत्व गुणांद्वारे प्रबोधन संस्थेच्या महिला आघाडीचे पायाभरणीचे कार्य अत्यंत संस्थापक अध्यक्षा सुनीताताई वाणी. सविताताईंचा परिचय करून द्यायची खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आली. तर मी थोडक्यात, त्यांचं कार्य खरंच अफाट आहे, पुढे मी सांगणार आहे, पण तरी मी थोडक्यात परिचय करून देते. नाव सौ सविता शरद नावरकर, जन्म 15 ऑगस्ट, शिक्षण BA मुंबई SNDT कॉलेज, सासर धुळे, माहेर अंमळणे. आवड नवीन नवीन डिश स्वतः करून दुसऱ्यांना खाऊ घालण्याचा आनंद. अतिशय नवीन म्हणजे जी बाहेर नवीन कुठली डिश बनली की त्या स्वतः घरी बनवणार आणि प्रत्येकीला खाऊ घालणार. पण कधी कोणाला दुखावणे जमले नाही. देश विदेशात भ्रमंतीची खूप आवड आणि प्रत्येक देशाविषयी राज्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता. कुठेही गेल्या तरी त्या असं म्हणणार, म्हणजे ते विविध स्थळ बघतील पण त्यामध्ये कुठे काय नाविन्य आहे हे शोधून काढण्याची त्यांना फार आवड. अनेक संकटे त्यांच्या पुढे उभी राहिली असता त्यावर मात करत आज त्या अध्यक्षस्थानी आहेत. आधीपासूनच समाज कार्याची आवड. प्रबोधन संस्थेत कार्यकर्ती म्हणून समाज कार्याला सुरुवात. 8 मार्च 2019 पासून माय ड्रीम प्रोजेक्टला सुरुवात केली. अनेक सेमिनार घेतले. महिला सक्षमीकरणातून अनेक उपक्रम राबवले. ते उपक्रम जर सांगितले तर यादी खूप वाढेल, त्यामुळे मी शॉर्टमध्ये बोलते. हे उपक्रम सर्व प्रबोधनात्मक होते आणि त्यातूनच आदिराचा उदय झाला. आदिराच्या माध्यमातून अनेक महिलांना उद्योग व्यवसायाची संधी मिळाली. अनेक महिलांना त्याचा फायदा झाला. शारीरिक अडचणींवर मात करत त्यांनी जोमाने कार्य करायला सुरुवात केली. त्याच कार्याचा अनुभव व पिंपरी चिंचवडकरांचे प्रेम म्हणून त्यांची प्रबोधन संस्थेच्या महिला अध्यक्षपदी नियुक्ती झाली. प्रबोधन कार्यासंबंधित त्यांची काही स्वप्ने आहेत. त्यांच्या मनात असलेल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आता आलेली आहे आणि 3 वर्षाच्या कार्यकाळात समाजाला खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवण्याची जिद्द त्या नक्कीच पूर्ण करतील असा दुर्दम्य आशावाद आम्हाला पण आहे. खरोखर त्यांच्या सर्व कार्यापुढे व एनर्जी पुढे व्यक्तिगत मी नतमस्तक आहे. आज त्यांच्या कार्यकाळातील हा पहिलाच कार्यक्रम इतक्या यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसत आहे. असेच कार्यक्रम यापुढेही होत राहो. सविताताई, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि तिथेच थांबते. सगळ्यात आधी मी हे सत्कार घेण्याआधी मी पहिले सगळ्यात आधी आमचे जे संघटित केलेल्या सुनीताताई, हा जो मॉब दिसतोय ना, हा सुनीताताईंनी तयार केलेला आहे. तर याच्यावर आम्ही पाय ठेवून पुढे चालतोय. हे आमचं यश आता म्हणायला असलं तरी ह्या सगळ्या यशाचे सूत्रधार सुनीताताई हे कधीच विसरून चालणार नाही. कारण हे संघटित म्हणजे सोपं होतं आणि ते सुनीताताईंनी केलं आणि आता आम्ही
त्याच संघटनावर पुढे पुढे जाऊन काम करतोय आणि सुनीताताईंचा मी आशीर्वाद घ्यायला अजिबात चुकणार नाही. मला त्यांनी आशीर्वाद द्यावा आणि माझी ही 3 वर्षाची कार्यकारिणी आणि काम जोमाने आम्हाला करता येईल याच्यासाठी सुनीताताई तुम्ही मला नक्की आशीर्वाद द्यावा. आता मी सत्कार घेईन. जोरदार टाळ्या सविताताई नावरकरांसाठी. आणि नम्रता हा माणसाचा दागिना असतो हे प्रत्येक असं वर्तनातून दिसतं. यांच्यासह घरोघरी फिरून महिलांचे संघटन करण्यात मोलाचा सहभाग. चिंचवड विभागातील महिलांचे विशीच्या माध्यमातून संघटन. पिंपरी चिंचवडमध्ये सोलापूर ओळखून समाज मनाचा नाविन्यपूर्ण श्वास. चैतन्य दीप धरतोय सामाजिक बांधिलकीची कारवा. महिला दिन, चैत्रगौरी हळदी कुंकू, विद्यार्थी गुणगौरव आणि भोंडला असे विविध कार्यक्रम सुरू झाले आणि माधुरीची सन्मान करावा. यानंतर आपण पुढचा सन्मान घेत आहोत. भारती दशपुते. आदरणीय भारती दशपुते यांनी माता उत्सव या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि अतिशय तो थाटामाटामध्ये त्यांनी संपन्न केलेला आहे. कार्यकाळात झालेले आहे. महिला दिन असेल, विद्यार्थी गुणगौरव समारंभ असेल, दिवाळी पहाट असेल, फार समाजामध्ये खूप मोठं कार्य आहे. मॅडम समोर विजयाताई सुभाष अमृतकर. अत्यंत गोड स्वभाव. खूप खूप स्वागत. कुठलाही प्रोजेक्ट तयार करायचा म्हटलं की टीमवर्क हे आलंच. आणि टीमवर्क मध्ये काय होतं की विविध विचार असलेली लोक सगळे एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात आणि आपल्या कलाकौशल्यांचं आवडनिवड होऊन आणि तो प्रोजेक्ट तयार होतो आणि सक्सेसफुल होतो. त्याचं यश सुद्धा सगळ्या टीमला जातं. तेव्हाच तो प्रोजेक्ट सक्सेसफुल होत असतो. आणि ह्याच तत्वाला अनुसरून आमच्या सविताताईंनी जेव्हा अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था महिला आघाडी अध्यक्षपद जेव्हा स्वीकारलं पिंपरी चिंचवड महानगरचं, की त्यांनी लगेच त्याच पद्धतीने छान कामाला सुरुवात केली की विभागातल्या प्रत्येक सखीपर्यंत मी पोहोचली पाहिजे. ह्या तत्वावरून त्यांनी विभाग प्रमुखांची सखींची नेमणूक केली, कार्यकारिणींची नेमणूक केली आणि त्यांच्या कार्याला सुरुवात केली. त्यामुळे आपल्या समाजाच्या सगळ्या सखींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा सफल झाला. आणि मग आपला हा प्रोजेक्ट म्हणजेच आजचा हा कार्यक्रम हा त्याचाच भाग आणि हा उभा राहिला. यामध्ये सगळ्या ह्या कार्यकारिणी माझ्या सखींचं खूप मोठं योगदान आहे आणि हे सगळं सविताताईंच्या वटवृक्षाच्या छायेखाली होतंय. सुनीताताईंचं पण मार्गदर्शन आहे, यात वादच नाही. सुनीताताई यांचे अनुभव आमच्यासाठी आहेतच. ते सविताताई सांगत असतात आम्हालाही आणि प्रोत्साहित करत असतात. तसेच आता हा झाला आपल्या कार्यक्रमाच्या यंत्रणेचा भाग. पण कार्यक्रम करायचा म्हणजे आर्थिक बाजू सुद्धा आलीच. तर ह्या आर्थिक बाजूसाठी सोनालीताईंचं पण खूप मोठं सोनालीताई हिंगे माननीय त्यांचं सुद्धा आपल्याला योगदान लाभलेलं आहे. तसेच कावेडिया ज्वेलर्स जुनी सांगवी PCMC विभाग यांचं सुद्धा आपल्याला योगदान लाभलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी दोघांसाठी एकदा जोरात टाळ्या सगळ्यांनी घ्यायच्या आहेत. सोनालीताई आणि कावेडिया ज्वेलर्स यांचे खूप खूप धन्यवाद. एक छोटंसं उदाहरण मी इथे सांगते. थोर शास्त्रज्ञ विक्टर फ्रँकल यांची एक छोटीशी कथा एकाच वाक्यात सांगणारे आपल्याला कार्यक्रम पुढे खूप घ्यायचा आहे. जेव्हा रशियाचं युद्ध चालू होतं ना, तेव्हा विक्टर फ्रँकल हे मानसशास्त्रज्ञ यांनी सांगितलंय की तेव्हा ते ज्यूज जे होते त्यांच्यावर खूप अत्याचार होत होते. एवढे अत्याचार म्हणजे अक्षरशः एकाचा हात त्या एका जिवंत ज्यूसचा एक हात एक पाय एका झाडाला तर दुसरा हात दुसरा पाय दुसऱ्या झाडाला बांधला जायचा आणि ती दोन्ही झाडं विरुद्ध दिशेने कापली जायची. इतका अत्याचार त्यांच्यावर होत होता. अशी वाईट परिस्थिती असताना सुद्धा म्हणजे खूप जणांनी आपले कुटुंबीय सदस्य गमावलेले, पण अशा याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलं की जे काही ज्यूज राहिले कुठेतरी हे सगळं
संपणार आहे, कुठेतरी परिवर्तन येणार आहे. तर जे काही राहिले त्यांना खचून न जाता आपण नक्कीच त्यांना काउन्सिलिंग करूया, त्यांना मार्गदर्शन करूया की त्यातून ते उभे राहतील. तेव्हा एक संदेश त्यांनी दिलाय तो मला सांगायचा म्हणून मी छोटी कथा सांगितली की आपलं सगळं कोणी हिरावून घेऊ शकतं, पण आपल्या विचारांचं जे स्वातंत्र्य आहे ते कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आपले विचार हे नेहमी आपल्या जवळच असतात. तर आपण त्याचं नक्कीच अगदी निर्भीडपणे आपण आपल्या विचारांचा सन्मान करून आपण निर्भीडपणे ते विचार मांडले तर विचार स्वातंत्र्य हे आहेच, ते मिळणारच आहे. फक्त याची जाणीव जेव्हा आपण दोष देतो परिस्थितीला की आता समाज बदललाय, परिवर्तन झालंय, काळ बदललाय, परिस्थिती अवघड आहे, पहिल्यासारखं राहिलं नाही, या अडचणी जेव्हा सांगतो तेव्हा जरूर ही कथा आठवा. आपल्याला प्रोत्साहन नक्की मिळणार माझ्या सख्यांना. आणि असंच ह्या कार्यातून ताईंनी मला पण सांगितलं एकदा की ताई तुम्हाला आता तुमच्या विभागातून काम सुरू करायचंय. माझ्या वडिलांकडून प्रोत्साहन होतच म्हणून समाजकार्याची आवडही होती. लगेच ताईंच्या शब्दाला सहमत पण केलं आणि ताईंच्या मार्गदर्शनाखाली माझंही कार्य सुरू झालं आणि सगळ्या सख्यांचा छान मला हे मिळतोय प्रतिसाद. तसाच पुढे सगळ्यांचा राहणार आहे. आणि एक शेवटचा संदेश फक्त की जेव्हा एखादी व्यक्ती आपला स्वतःचा विकास करत असते, धर्माचं अनुसरण करून आपला स्वतःचा विकास करते, तेव्हा कुटुंबाचाही विकास होतो आणि कुटुंबाचा विकास होतो त्यावेळेला काही अंशी आपल्या समाजाचा सुद्धा विकास होतो. तर हे धोरण आपण नक्कीच ठेवलं पाहिजे. ज्या समाजात आपलं अस्तित्व आहे, ज्या समाज संस्कृतीत आपलं संगोपन झालेलं आहे, ज्या समाजात आपण राहतोय त्या समाजाचं नक्कीच आपण काहीतरी देणं लागतो. ह्या भावनेने आपण काम केलं तर नक्कीच आपलं कार्य असंच जोमाने सुरू राहणार आहे. आणि असेच भविष्यात ही तर सुरुवात आहे, हा ट्रेलर आहे. असेच मोठे मोठे उपक्रम सविताताईंच्या वटवृक्षाच्या छायेखाली पुढे येणार आहेत. आणि जसं मगाशी वैशालीताईंनी सांगितलं, आजच्या या मंचावर सविताताईंना आमच्या पूर्ण सहकारी टीमकडून आश्वासन आहे की आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांची वटवृक्षासारखी छाया आमच्यासाठी आहेच. आणि असंच जोमाने कार्य चालू राहणार आहे आणि तुमची सुद्धा साथ अशीच मिळणार आहे ह्याबद्दल आम्हाला खात्री आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते आणि मला बोलायला संधी दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद. उभा राहतो वक्त्याचा आणि श्रोत्यांचा सेतू, प्रास्ताविकातून उभा राहतो वक्त्यांचा आणि श्रोत्यांचा सेतू. थोडक्यात समजून घेऊ आजच्या कार्यक्रमाचा हेतू, आजच्या कार्यक्रमाचा हेतू. नमस्कार. संस्कारांचा गंध घेऊन आनंदाचा दरवळ पसरवून आज आपण सगळेजण एकत्र आलो आहोत भोंडला 2025 या सुंदर सांस्कृतिक सोहळ्यात. ही फक्त परंपरा नाही, ही आपली ओळख आहे. ही फक्त गाणी नाही, ही आपल्या संस्कृतीची चाहूल आहे. आणि या चाहुलीतून उमलतं श्री शक्तीचं नव सूर्योदयाचं स्वप्न. आजच्या या मंगल प्रसंगी आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ माननीय सोनालीताई हिंगे, संचालिका आरंभ सोशल फाउंडेशन आणि सौ स्मिताताई खैरनार, अध्यक्ष प्रबोधन संस्था महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी यांचे मी सौ श्वेता भोकरे, पिंपरी चिंचवड अखिल भारतीय महाराष्ट्र प्रबोधन संस्था यांच्या वतीने मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करते. आजच्या या सोहळ्याचे आयोजक श्री सुभाषजी अमृतकर, सौ सविताताई नावरकर आणि श्री सौरभदादा शिरोडे यांचेही मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. आपली अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था ही फक्त एक संस्था नाही, तर ती एक विचारधारा आहे, एक चळवळ आहे जी 7 राज्यांमध्ये कार्यरत असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी सतत झटत असते. संस्थेचे संस्थापक आणि विद्यमान अध्यक्ष सुनीलजी तात्या नेरकर यांनी समाजाच्या एकात्मतेचा व विकासाचा दीप पेटवला, ज्यांच्या प्रकाशात आज असंख्य जीवन उजळत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाने मिळवला ओबीसी प्रवर्गाचा दर्जा. कुठलेही आंदोलन नाही, पण एक सुसंस्कृत विचारशील असा हा लढा, ज्यामुळे समाजातील गरजू आणि हुशार मुलांना मिळालं शिक्षणाचं द्वार आणि नव्या संधीने रोवला प्रगतीचा झेंडा अटकेपार. संस्थेचे आणखी एक महत्वाचे आणि वाखाणण्याजोगे कार्य सोलापूरमधील लिंगायत वाणी समाजातील मुलींना आपल्या समाजात
समाजात समाविष्ट करून आपल्या समाजातील तरुणांच्या संसारांच्या नव्या पाऊल वाटा निर्माण केल्या. आजपर्यंत जवळजवळ 3000हून अधिक कुटुंब या उपक्रमातून सुखाने संसार करीत आहेत. पिंपरी चिंचवड महिला आघाडीनेही आपल्या कार्यातून महिलांच्या संघटनांचं सुंदर असं उदाहरण घालून दिले आहे. माजी अध्यक्षा सौ सुनीताताई वाणी, सौ संगीताताई येवला, सौ प्रतिभाताई पाखले, सौ रत्नप्रभा धुळकर व सौ माधुरीताई देव आणि सौ भारतीताई दशपुते यांच्या कार्याची उजळणी करणारे हळदी कुंकू म्हणा, गुणगौरव समारंभ म्हणा, सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा, इतर ऑनलाईन म्हणजे कोरोना काळात देखील माधुरीताईंनी ऑनलाईन सुद्धा कार्यक्रम घेतले. या सर्व उपक्रमांमधून उभा राहिला एक रंगतदार, संस्कारी आणि सशक्त असं श्री विश्व. त्यांना सदैव मिळालं मार्गदर्शन ते श्री सुरेशदादा शिरोडे, श्री दीपकजी येवले, भूषणदादा सोंजे, श्री रवींद्रजी मालपुरे, प्रशांतजी ब्राह्मणकर आणि मयूरजी गहिवड यांचं. आज त्या पावलावर पाऊल ठेवत एक नाही, दोन नाही, तर तब्बल 15 विभागातील महिला आज या भोवल्यात एकत्र आलेल्या आहेत. गाड्यांच्या ओव्या, हास्याच्या लहरी आणि नृत्याच्या तालावर आपली संस्कृती आज नव्याने रंगात खुलणार आहे. आनंदाचा हा सोहळा, संस्कारांची ही गाथा, आनंदाचा हा सोहळा, संस्कारांची ही गाथा, श्री शक्तीचा हा झंकार आणि हा परंपरेचा हा माथा, परंपरेचा हा माथा. मग चला या रंगतदार कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घ्या आणि शेवटपर्यंत असंच आमचं सहकार्य करत राहा. आपलं सहकार्य, आपुलकी आणि प्रेम आमच्यावर असंच बरसू द्या, असंच बरसू द्या. धन्यवाद. सशक्त नेटवर्क तयार केले आहे. आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने जमलेलो आहोत, त्यामागे या सर्व कमिटीचे अतोनात परिश्रम आहेत. कोविडच्या कालावधीनंतर आपण प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने एकत्र आलो आहोत. करण्यासाठी या सर्व विभाग प्रमुखांचे आणि कार्यकारिणी सदस्यांचे प्रबोधन पर्व